संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आसुरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती सरेना, म्हणविता त्यांचे दास, पुढे आसुरेना. तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आसुरेना. विठ्ठल विठ्ठल. पुढे आसुरेना. वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात, पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंद नेत्रात, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया, चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरणा संता, दुसरे चरणा संता, दुसरे चरणा संता. रंगा कुमाराने कथेता, कुमाराने कथेता, रंगा कुमाराने कथेता. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, हे तो एक संता ठाई, लाभ पाये उत्तम,
म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की संताच्या सानिध्यात माणसाने राहिल्यानंतर जीवनामध्ये अतिशय उत्तम लाभ त्याला मिळतात असं वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा भावार्थ पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे की आज या ठिकाणी म्हणजेच श्री संत तुकाराम महाराज आश्रम पिंपळगाव गायके या ठिकाणी आज जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ पिंपळगाव आणि परिसराच्या वतीने दरवर्षी आपण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मोत्सव भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये साजरा करत असतो. आणि अशा जगद्गुरु तुकोबारायांचा हा जन्मोत्सव आहे. बघा, व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर आपण जन्मलेल्या बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांचे काय करत असतो, जन्मोत्सव साजरा करत असतो. करता तुम्ही? नाही करत. मराठवाडा हुशार आहे तसा. करता का? मग बोलत जा ना. काय की जन्माला आलेल्या बाळापासून की याचा पहिला वाढदिवस आहे, दुसरा वाढदिवस आहे, 5वा आहे, 10वा आहे का 90वा आहे का 100वा आहे, करतो की नाही आपण? बघा, परंतु जीवाचा वाढदिवस करतो आपण याच्यामध्ये काही आश्चर्य नाही. किंवा भगवंताचाही जन्मोत्सव आपण साजरा करतो की नाही? ज्यावेळेस कृष्ण जन्माष्टमी असेल तर गोकुळ अष्टमीला आपण भगवान श्रीकृष्णाचा, रामनवमी आली तर भगवान श्री रामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव त्या ठिकाणी साजरा करतो की नाही? अहो, भगवंताचा करतो याच्यामध्ये काही आश्चर्य नाही. परंतु संतांचा जन्मोत्सव साजरं करणं यासाठी अतिशय पुण्य त्या ठिकाणी लागते. विठ्ठल विठ्ठल. बघा, याच्यामध्ये थोडस सांगायचं झालं तर जीवाने जीवाचा वाढदिवस साजरा करणे, काय जीवाने जीवाचा वाढदिवस साजरा करणे याच्यामध्ये फार मोठं लौकिक काही नाही. काय तुम्ही आम्ही कोण आहोत? जीव आहोत. मग जीवाने जीवाचा वाढदिवस साजरा करणे याच्यामध्ये काही मोठं आश्चर्य आहे का? दुसरं आहे जीवाने भगवंताचा जन्मोत्सव वाढदिवस साजरा करणे, याच्यामध्ये आनंद आहे. बघा, ज्यावेळेस तुमचा घरचा जन्मोत्सव असला, वाढदिवस असला एखाद्याचा कोणाचा घरात, तर जेवढ्यांना आमंत्रण दिलंय तेवढेच येतात का सगळं गाव जमा होतं? कोण जमा होतात? ज्यांना तुम्ही बोलवलंय, ज्यांना आमंत्रित केलंय तेवढेच येतात की नाही? परंतु भगवंताचा असेल तो सर्व त्या ठिकाणी जमतात. आणि त्यातल्या त्यात पुन्हा संतांचा जर असेल तर अजून त्या ठिकाणी लोकांची मांदियाळी जमा होते. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंताचा का आपण जन्मोत्सव साजरा करेना, भगवंताचा असेल किंवा संतांचा असेल, यांच्या जन्मोत्सवामध्ये काहीही अंतर नाही. विठ्ठल विठ्ठल. थोडा आवाज असा कडक झाला, स्पष्ट मोकळा आवाज येईन. म्हणून भगवंताचा असेल, संताचा असेल, आपण जन्मोत्सव त्या ठिकाणी काय केला पाहिजे? साजरा केला पाहिजे.
आणि अशा संतांमध्ये पहा, भगवंत केव्हा केव्हा अवतार घेत असतो. परित्राणाय साधूनां, काय भगवंत गीतेमध्ये सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्त राखे पाया पासी दुर्जनाची संहारी, जगाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्त राखे पाया पासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्त राखे पाया पासी दुर्जनाची केव्हा परमात्मा अवतार घेतो तर सांगतात की ज्यावेळेस अधर्म या भूतलावरती पृथ्वीवरती अधर्माचा जास्त भार होतो आणि त्यावेळेस भक्तांचं रक्षण करण्यासाठी रक्षावया अवतार घे भक्त जना अपूजा पाळीची भक्त जना अपूजा पाळीची भक्त जना धर्म रक्षावया अवतार घे तर ज्यावेळेस भक्तांचं रक्षण करायचं असते तर त्यावेळेस परमात्मा अवतार घेतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी भगवंताने अवताराची मीमांसा करत असताना केव्हा केव्हा अवतार घेतात परमात्मा याचं वर्णन आपण पाहू शकतो. गीतेमध्ये वर्णन आलं, संतांनी वर्णन केलं. परंतु ज्या वेळेस परमात्म्याला अवतार घ्यायच्या कार्यासाठी प्रत्येक युगामध्ये भगवंताने अवतार घेतला. सत्ययुगामध्ये असेल, त्रेतायुगामध्ये असेल, द्वापार युगामध्ये असेल, तर ज्या वेळेस परमेश्वराला अवतार घ्यायचा, परंतु परमेश्वराचं ठरलेलं असतं की कधी आपल्याला अवतार घ्यायचा. त्याचा काळ, वेळ, नक्षत्र सर्व ठरलेलं असतं. आणि ज्या वेळेस बघा समाजामध्ये अशी परिस्थिती येते की भगवंताचं अवतार कार्य अजून त्याला वेळ आहे, अवतार घ्यायला वेळ आहे, तर मग त्यावेळेस भगवंत या भूतलावरती संतांना पाठवत असतात. काय अनेक संतांचे तुम्हाला उदाहरणं देता येतील की नामदेवराय असतील तर नामदेवरायांना भगवंतानेच या भूतलावरती पाठवलं की नामदेवराय तुम्ही जा, अजून मला यायला वेळ आहे. काय आणि तेच जे नामदेवराय आहेत तर नामदेवरायांचा अवतार कोण आहेत? जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. काय आणि नामदेवरायांचे अवतार असल्यामुळे तुकोबाराय सुद्धा ज्यावेळेस या भूतलावरती अवतरित झाले, पहा अवतरित आपण संतांना अवतरित झाले असं म्हणतो. तुम्ही आम्ही जन्माला येतो हे का नाही? कारण अवतार या शब्दाचा अर्थ होतो अवतरती इति अवतार. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा हा जो जन्मोत्सव यावर्षी आपण साजरा करत आहोत, तर हा 416वा जन्मोत्सव आहे. काय
416वा जन्मोत्सव आहे. 416 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांना अवताराला येऊन झाले. मग अवताराला येण्यामागे, तुकोबारायांच्या अवताराला येण्यामागे काय कारण मीमांसा आहे याचं आपण त्या ठिकाणी वर्णन पाहू. विठाल विठाल. बघा, या जगामध्ये संत जे अवताराला येत असतात तर त्यांचं मुख्य प्रयोजन असतं. काय प्रयोजन असतं? की या प्रपंचामध्ये जे फसलेले लोक आहेत, काय जे प्रपंचामध्ये गुरफटून चाललेले आहेत, प्रपंचाच्या संसाराच्या दलदलीमध्ये फसलेले आहेत, ज्यांना त्याच्यातून काढण्यासाठी आता कोणीच ज्यावेळेस उरत नाही त्यावेळेस संत अवताराला येतात. काय? आणि तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी ते या भूतलावरती जगाच्या कल्याणा संतांच्या येऊदे, जगाच्या कल्याणा संतांच्या येऊदे, कशासाठी संत अवतार घेतात तर सांगतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाचं कल्याण व्हावं यासाठी संत या भूतलावरती अवतार घेतात. काय? देह कष्टविती परोपकारी, पर उपकारासाठी संत हे या जगामध्ये अवतार घेतात. पहा, शास्त्रकाराने ज्यावेळेस उपकार करणाऱ्यांचं वर्णन केलं तर उपकारामध्ये कोणाकोणाचं वर्णन केलं? विठ्ठल विठ्ठल. पहा, शास्त्रकार म्हणतात, परोपकाराय फलंती वृक्षाः. काय? वृक्षाला परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय मिदं शरीरम. महाराज म्हणतात, शास्त्रकार लिहितात की परोपकाराय फलंती वृक्षाः, की परोपकारासाठी वृक्ष हे फळ देत असतात. काय? वृक्षाला जे काही फळं येतात तर हे कशासाठी येतात? उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाला आंबे लागले तर तुम्ही नुसते आंब्याच्या झाडाकडे पाहत राहता का? खरे पोरो, आंब्याच्या झाडाकडे पाहता का की किती सुंदर आंबा आहे, किती सुंदर पानं आहेत, किती सुंदर खोडं आहेत, एवढंच पाहता का? मग आंब्याकडे पाहत असताना झाडाकडे पाहता, खोडाकडे पाहता, पानाकडे पाहता का कशाकडे पाहता? आंब्याकडे पाहतात. ते बरोबर हुशार पोर आहेत. काय? की वृक्ष जो आहे, बघा या जगामध्ये वृक्ष हे आपले सोयरे. तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस वृक्षाचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर, आम्हा सोयरे वनचर, आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सुस्वरे आलवेसे, पक्षिणी सुस्वरे
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. काय महाराज म्हणतात, हे जे वृक्षवल्ली आहेत तर हे आमचे कोण आहेत? सोयरे आहेत. तुम्ही म्हणसाल वृक्ष कसे सोयरे आहेत? कारण वृक्ष हे आपलं सर्वस्व त्या ठिकाणी आपल्याला देत असतात. काय ज्ञानोबारायाने त्याचं वर्णन केलं. काय, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. काय अहो उदाहरण देतात ज्ञानोबाराय की एखादा व्यक्ती वृक्ष तोडण्यासाठी एखाद्या वृक्षाजवळ गेला आणि वृक्ष तोडायला गेल्यानंतर त्यावेळेस त्याने विचार केलं की आता कडक ऊन आहे आणि थोडा वेळ आपण विश्रांती करू. विश्रांती झाल्यानंतर मग या झाडाला आपण काय करू? तोडून टाकू. मग तो वृक्ष असा म्हणतो का की हा मला तोडायला आलेला आहे तर याला मी सावली देणार नाही, आणि ज्याने मला लावलं असेल, ज्याने माझं संगोपन केलं असेल तर त्यालाच मी सावली देईल, असा वृक्ष म्हणतो का? वृक्षाचे अंगी नाही तुझा भाव, वृक्षाचे अंगी नाही तुझा भाव, वृक्षाचे अंगी नाही तुझा भाव, वृक्षाचे अंगी नाही तुझा भाव. हरी कोण रामा सारी हरी कोण रामा सारी वृक्षाचे अंगी नाही तुझा भाव, वृक्षाचे अंगी नाही तुझा महाराज म्हणतात वृक्षाची अंगी नाही तुझा भाव. वृक्षाच्या ठिकाणी दुसरा काही हा माझा आहे तो परका आहे असा भाव आहे का? नाही. आणि त्याप्रमाणे महाराज म्हणतात म्हणूनच तो वृक्ष काय आहे की वृक्ष परोपकारी आहे. वृक्षाचं बघा व्यवहारामध्ये जर तुम्ही विचार केला तर वृक्ष आजच्या काळामध्ये आपण कोणतेही वृक्ष लावतो त्याला अर्थ आहे का? जुन्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वड असेल, पिंपळ असेल, लिंब असेल किंवा इतरत्र तुळशी असेल, हे वृक्ष त्या ठिकाणी दिसायचे. पाहता या ठिकाणी तुम्हाला वटवृक्ष दिसत आहे की नाही? मग वटवृक्ष असेल, पिंपळ असेल, लिंब असेल, तुळशी असेल. आता आपल्या इथे मंदिराच्या समोर किती तुळशी आहेत? कारण तुळशी असेल हे सर्व ऑक्सिजन देणारे आहेत. पिंपळ असेल तर याच्यामुळे कोरोना काळामध्ये तुम्ही ऑक्सिजन विकत घेतला का फुकट भेटला तुम्हाला? दवाखान्यात गेल्यावर विकत घेतला ना? विकत ऑक्सिजन तुम्हाला घ्यावा लागला. परंतु त्या परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीतला किती ऑक्सिजन दररोज घेतो, किती कार्बन डायऑक्साईड आपण सोडतो की नाही? त्याचं काही मोल आहे? मग त्या परमेश्वराने नैसर्गिक जो ऑक्सिजन ज्याच्यापासून निर्माण होतो असे वृक्ष निर्माण केले. मग आपण वृक्ष लावले पाहिजे का वृक्ष तोडले पाहिजे? पण आपण पर्यायाने काय करतो? तोडतो, आहे का नाही? म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की निंब असेल, वड असेल, पिंपळ असेल, हे जे वृक्ष आहेत तर हे वृक्ष प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये लावले पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये पहा यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे की नाही? आता आमच्या तिकडं तर आत्ताच त्या ठिकाणी पाण्याची टंचाई भासायला लागली. तुमच्याकडे काही मला माहित नाही, पण हा परिणाम कशाचा आहे की फक्त झाडं तोडण्याचा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वृक्ष हे परोपकारी आहे. आता तुम्हाला सर्वच माहिती आहे, वृक्षाचं फळ त्या ठिकाणी आपल्या उपयोगात येतं, वृक्षाचं पान आपल्या उपयोगात येतं वनस्पतीसाठी, वृक्षाचं त्या ठिकाणी खोड आपल्या उपयोगात येतं, वृक्षाची मुळी सुद्धा आपल्या काय येते? उपकारामध्ये येते, आपल्या उपयोगाला येते. आणि म्हणूनच शास्त्रकाराने म्हटलं की वृक्ष कसा आहे? परोपकारी आहे. नंतर
परोपकाराय फलंती वृक्षाः. नंतर परोपकाराय दुहंती गावः. गाय पहा, गाय जी आहे ही गाय ही परोपकारी आहे. म्हटले गाय कशी परोपकारी आहे? आता आपण सर्व शेतकरी आहात, कास्तकार आहात. मला सांगा की गायीमधला असा कोणता घटक आहे, गाईचं शेण असेल, गोमूत्र असेल, दूध असेल, याच्यापैकी जे पंचगव्य आपण ज्याला म्हणतो, तर या पंचगव्यापैकी कोणता पदार्थ असा आहे की तो तुमच्या उपयोगाला येणार नाही म्हणून? अहो, गोमूत्र घेतलं तर गोमूत्रापासून तुम्ही स्वतः जरी दररोज एक सिंगल ग्लासभर गोमूत्र घेतलं तर त्या ठिकाणी तुमच्या शरीरातल्या कित्येक बिमाऱ्या नष्ट होतात. गाईचं शेण असेल, त्याचं खाद आपण तयार करतो, त्याच्यापासून धूपबत्ती, अगरबत्ती, काय काय तुम्हाला सर्व माहिती आहे. कारण वेळ आपला पुढं चाललाय, है का नाही. सांगायचं तात्पर्य आहे की गाय सुद्धा काय आहे? परोपकारी आहे. नंतर अनेक गोष्टीचं वर्णन केलं की जे डोंगर आहेत ते परोपकारी आहेत. नंतर संत जे आहेत परोपकारी आहेत. काय? आणि महाराज म्हणतात की हे आपलं जे शरीर आहे तर हे शरीर सुद्धा परोपकारी असलं पाहिजे. परोपकाराय मिदं शरीरम. हे शरीर परोपकारासाठी आपण काय केलं पाहिजे? खर्च केलं पाहिजे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं होतं की येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत या भूतलावरती जर अवतरित झाले असतील तर केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या जड जीवांच्या उद्धारासाठी आले. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म हा 1530 मध्ये आई कनकाई आणि बोल्होबा यांच्या पोटी त्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं सर्वांना चरित्र माहीतच आहे की देहूला आपण वारीला आळंदीला गेल्यानंतर देहूला जातोच. काय? आणि देहू या क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं पहा, बालपण पासून तर त्या ठिकाणी तुकोबारायांचा जो परिवार आहे, तर महाराज म्हणतात की आमच्या परिवारामध्ये, आमच्या घरामध्ये 8 पिढ्यापासूनचा त्या ठिकाणी काय आहे? परमार्थ आहे. 8 पिढ्यापासूनची त्या ठिकाणी पांडुरंगाची वारी आहे. म्हणजेच काय? तुकोबाराय ज्या कुलामध्ये जन्माला आले तर ते कुल कसं होतं? पवित्र ते कुळ होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्या कुळामध्ये, ज्या घरामध्ये संत हे अवताराला येत असतात ते कुळ पवित्र असते. विठ्ठल. पवित्र ते कुळ पावन तो